इथे उभा राहणार आहे. ठीक आहे दादा. हा. अरे वा, अनोळखी लोकांना वेळ मिळाला तर. आमच्या नाटकाची जाहिरात बरीच प्रभावी झालेली दिसते. बबान, 2 चहा घे रे. आणतो. वाईट जाहिरात. हो, अगदी. पणशीकरांचं नाव पहिलं ते असायलाच हवं. त्यानंतर चित्तरंजन कोल्हटकरांचं, त्यांच्या सिनियरिटीमुळे. डॉक्टर, तुम्ही गर्दीत हरवताय. अरे चहा घे ना बबान. तुम्ही शेवटी लावलत नाव तर, अगदी शेवटी. आणि तेही आणि काशीनाथ घाणेकर असं. प्रेक्षकांना वाट पाहू दे तुमच्या नावाकरता. मला आत्ता दिसतंय सगळं. तमाम प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करतील फक्त तुमच्या नावाकरता. त्यातून मिळणारी प्रसिद्धी सुद्धा जाणवते. साहेब, चहा. चहा घे. मी मेकअपला असतो. तू घे चहा घे. रंगदेवता आणि नाट्यरसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून नाट्यसंपदा सविनय सहर्ष सादर करीत आहे वसंत कानेटकर लिखित, पुरुषोत्तम दारवेकर दिग्दर्शित 3 अंकी मराठी नाटक अश्रूंची झाली फुले. प्रमुख कलाकार प्रभाकर पणशीकर, चित्तरंजन कोल्हटकर, राजा पाठक, कुसुम कुलकर्णी आणि 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 डॉक्टर काशीनाथ घाणेकर. शेठजी, तुमची फळं मुळं नाही खणून काढली ना तर नाव लाल्या सांगणार नाही. चालता घरातून. अहो तुम्ही बघताय काय, धक्के मारून हटवून द्यायला. शांभो, तुम्हाला काय स्वाभिमान आहे की नाही? उचला जरा. ए, कोणाची माय व्हायला माझी मानगुंडाला? तुमची नाही, तुमची. आनंद आनंद साजरा झाला पाहिजे. माझ्याकडे माझे फॅन्स होते, माझी कांचन होती, पण मला आणखीन हवं होतं, सगळं हवं होतं. मी नाशिकला पोहोचलो आणि अक्षरशः भूत होऊन कानेटकरांच्या मानगुटीवर बसलो. आणि माझ्या त्या अट्टहासातूनच जन्म झाला एका अजरामर कलाकृतीचा. वाह 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 वाह, इथे ओशाळला मृत्यू. क्या बात आहे. वाह. नुसतं गाणं नव्हे ताई, आम्ही तर ऐकलंय की महाराजांनी कवितांचे काही ग्रंथ बाळगलेत. हा हा, जरूर बाळगले. अरे निदान आमच्या राजकवींचा एखादा गजल तर आहे का? हमारे दिल को खराब करके हमी से उनकी शिकायत है. ये रस्म क्या है, ये तर्ज क्या है, ये राह क्या है, ये चाल क्या है. हाय 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 हाय. राणी साहेब,
तुम्हाला सांगतो त्यांची गझल ऐकून आम्हाला तुमची इतकी दर्दभरी याद आली म्हणून हा हा हे काय आपण पुढा आहोत पुढासमोर काय बोलतोय याचा काही तोच मी दिवसाला 3 ठिकाणचे 3 प्रयोग करायचो. दौरे, जागरण, व्यसन आणि मनाचं हे बेदरकार वागणं शरीराला झेपलंच नाही. यशाच्या परमोच्च शिखरावरून मी पुन्हा एकदा शून्यावर आलो. आणि शून्य म्हटलं की वळण हे आलंच. आणि त्या वळणावर तो उभा होता. कोणी घर देतं का? घर या आंधळ्या देहभोगाच्या दलदलीतून उठून उभा राहिला एक माणूस. एक संधी प्रत्येकालाच मिळते, तशी त्यालाही ती मिळालीच. आणि ही सुरुवात होती मराठी रंगभूमीवरच्या एका ऐतिहासिक महायुद्धाची.